वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, आपण या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये हॉरिझॉन्टल ॲडिशन बघितलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहे हॉरिझॉन्टल सबट्रॅक्शन, म्हणजे आडव्या पद्धतीने वजाबाकी कशी करायची। आणि एक व्हिडिओ असा पण बनवलेला आहे की त्याच्यामध्ये आपण व्हर्टिकल सबट्रॅक्शन, व्हर्टिकल ॲडिशन म्हणजे उभ्या पद्धतीने सुद्धा ॲडिशन, बेरीज, वजाबाकी आपण बघितलेली आहे। आणि आता ह्या व्हिडिओमध्ये थोडीशी आडव्या पद्धतीने आपल्याला गणित करायची आहे। तर फ्रेंड्स, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात पूर्ण व्हिडिओ येईल आणि पूर्ण गणित लक्षात राहतील। तर माझ्या व्हिडिओची नवनवीन अपडेट्स आपल्याला भेटण्यासाठी, मिळण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला दिसावे यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब लवकर करून घ्या, म्हणजे तुम्हाला लगेच माहिती मिळेल। आणि आता बघूया आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर बघा फ्रेंड्स, एक्झाम्पल म्हणून आपण कोणतेही नंबर देऊ शकता, पण अगोदर मुलांना समजण्यासाठी मी अगोदर विदाउट कॅरीचे 2, नंतर कॅरीचे आणि नंतर 3 डिजिट नंबरचे असे 2-3 प्रकारचे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत। तर बघूया पहिले एक्झाम्पल। जेव्हा हे असे समजा मुलांना गणित येतात तेव्हा मुलं खूप कन्फ्युजन होतात। आता काय म्हणजे या अगोदरचे हॉरिझॉन्टल ॲडिशन मध्ये मी काय केलं, अगोदर जोड्या लावल्या होत्या, तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अगोदर जोड्या लावून घ्यायच्या आहेत। आणि त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, मी तुम्हाला पहिले सांगितले चिन्हाच्या जवळचा पहिला नंबर कोणता आहे ते बघायचे आणि शेवटचा नंबर म्हणजे ह्या नंबरचा शेवटचा नंबर आणि ह्या नंबरचा पण शेवटचा नंबर, 2-2 अंकी संख्या दोन्हीकडे असल्यामुळे मग ह्याची आपल्याला अगोदर जोडी मिळवून घ्यायची। म्हणजे 9 ची जोडी काय, मग 7, मग याला अगोदर आपल्याला अटॅच करून घ्यायची, म्हणजे अशी जोडी लावून घ्यायची। आणि त्यानंतर उरली कोणती संख्या, मग 4 आणि 2, मग आता 4 आणि 2 ची आपल्याला जोडी लावून घ्यायची। ह्या जोड्या जर लावून घेतल्या तर खूप सोपं जाईल आपल्याला। आता बघायचे की 9 ची जोडी काय आहे, 7 आहे, मग 9 मधून आपल्याला 7 मायनस करायचे आहेत। आता ते कसे करायचे, हे 9 असल्यामुळे 9 रेषा आपल्याला अगोदर ड्रॉ करून घ्यायच्या आहेत। 1 2 काउंट करून, मी प्रत्येक वेळेस म्हणते की लाऊडली म्हणजे थोडंसं मोठ्याने काउंट करून आपल्याला लाईनिंग ओढायच्या आहेत, जेणेकरून आपलं गणित अचूक आलं पाहिजे। तर चला फ्रेंड्स बघूया, 9 रेषा अगोदर आपण मारून घेऊया काउंट करून। 1 2 3 4 5 6 7 8 9। आता 9 ची जोडी काय, 7 असल्यामुळे आपल्याला 7 रेषा मायनस करायच्या आहेत। मायनस म्हणजे 1 2 3 4 5 6 7, हे काय झाले, आपले 7 रेषा आपण कमी केलेल्या आहेत आणि शिल्लक किती उरल्या, मग 1 आणि 2 आपल्या लाईनिंग शिल्लक राहिलेल्या आहे। म्हणजे 9 मधून जर 7 गेले तर मागे किती राहतात, मग 2। आणि आन्सर लिहित असताना ॲडिशनचं, सबट्रॅक्शनचं, मल्टिप्लायचं ॲडिशन लिहित असताना नेहमी आपल्याला काय करावं लागतं, राईट कडून लेफ्ट कडे आन्सर लिहित जावं लागतं आठवणीनं। कारण बऱ्याच वेळेस मुलं ह्या लेफ्ट कडून राईट कडे आन्सर लिहित जातात, पण आपण आन्सर कसे करतो, जसे की आपण एक्झाम्पल मध्ये अगोदरचं बघितलेलं आहे की 49 27 असं जर आपण ही पद्धत जी बघितलेली आहे, मग 49 आणि 27, मग 4 ची जोडी काय आली, मग आपली 9 ची जोडी आपली आली 7, मग 9 मधून 7 म्हणजे किती होतात आपले 2 राहतात, म्हणजे तशाच प्रकारे मग हे 2 असं आपला आन्सर आलेलं आहे। आणि 4 ची जोडी काय आलेली 2, मग 4 मधून 2 गेले, 1 2 3 4 मधून 2 जर कमी केले तर पुन्हा 2 होतात, म्हणजे 22, म्हणजे अशा पद्धतीने आपलं हे आन्सर आलेलं पाहिजे। कारण मग जर आपण आता हे सारखं नंबर आला म्हणून आपण कुणीकडे लिहिलं असतं तरी पण आपलं उत्तर बरोबर आलं असतं, पण अशी पद्धत चुकीची घ्यायचीच नाहीये। आपला आन्सर नेहमी आपल्याला राईट कडून लेफ्ट कडे, म्हणजे उजवीकडून ज्या हातात पेन आहे, लक्ष द्या, ज्या हातात पेन आहे ती साइड पकडायची आणि तिकडून मग असं उत्तर लिहित आपल्याला यायचं आहे। आता दुसरं नेक्स्ट बघा, एक्झाम्पल 3 ची आणि 2 ची जोडी बघा। चिन्हाच्या जवळची संख्या आणि इकडची ह्या चिन्हाच्या इक्वलच्या जवळची संख्या, म्हणजे ही संख्येची आपल्याला जोडी लावून घ्यायची आणि 6 ची आणि 4 ची। मग आता आपल्याला एक्झाम्पल साठी आपल्याला काय करायचं, सोडून घेण्यासाठी लाईनिंग ओढायची आहे। मग 3 अगोदर नंबर काय 3 आहे, 3 असल्यामुळे आपल्याला 3 लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत। 1 2 3, 3 ची पेअर काय आहे, जोडी 2 आहे, मग 2 काय करायचं आपल्याला मायनस करायचे, म्हणजे कमी 1 2 कमी केला, मग उरलं किती आपल्याकडे 1, म्हणजे एकच लाईन उरली, त्यामुळे आपला आन्सर काय आलं 1। आता दुसरं काय 6 आणि 4, मग आपल्याला अगोदर इकडच्या रेषा मारा। तुम्ही काय करता, 2 रेषा मारता आणि त्यामध्ये 3 काय कमी असं नाहीये, ह्या संख्येतूनच आपल्याला राईट म्हणजे लेफ्ट साइडची संख्या आहे त्या नंबर मधून आपल्याला राईट
आहे. आता 6 आहे, 6 मधून 4 कमी करायचे आपल्याला. जसे की 1 2 3 4 5 6 6 रेषा असल्या मग त्यातून आपल्याला 4 कमी करायचे. काउंट करूनच, कमी करताना सुद्धा काउंट करा. 1 2 3 4. मग आपल्याला राहिले किती 1 आणि 2. राहिलेल्या सुद्धा काउंट करायच्या. मग आपलं आन्सर किती आलं 2. म्हणजे 63 मधून 42 जर मायनस केले तर आपला आन्सर 21 आलेलं आहे. आता समोरचे जे नंबर आहे अगोदर जोड्या काही गोंधळू नका, खूप सोपं आहे. फक्त लक्षपूर्वक व्हिडिओ व्यवस्थित बघा शेवटपर्यंत. आता 2 ची जोडी कोणती आपली 8. ही जोडी जर लक्षात बसली, जोडी अगोदर लक्षात बसवून घ्या. म्हणजे त्या हिशोबाने काय होईल मग तुमची जोड्या जर तुम्हाला कळायला लागल्या तर मग तुम्हाला हे नंतर जर तुम्ही परफेक्ट झाले तुम्हाला अशी प्रत्येक वेळेस अशी जोड्या लावण्याची गरज पडणार नाही. आपोआप जेवढा सराव होईल तेवढा लवकर तुम्हाला हे गणित लवकर लक्षात बसतील. आता 2 ची जोडी कोणती मग 8. बघून घ्या 2 ची 5 ला जवळच्या जवळ अशा पद्धतीने लावायची नाही, हे चुकीचं होईल. 2 ची जोडी 82. 80 याला वाचताना सुद्धा काय वाचलं आपण 82 आणि याला काय वाचलं 58. मग 2 ची आणि 8 हे नंतर नंबर आल्यामुळे आपल्याला 2 ची आणि 5 ची जोडी लावायची आहे. आता 2 रेषा मारल्या आपण 2 आणि 2 मधून मग 8 कमी कशी होतील? नाही होणार ना, हे तर आपल्याला कळत आहे. समजा 2 मधून 8 होत नाहीये कमी, मग याचा अर्थ की ही लहान संख्या आहे आणि काय आहे मोठी संख्या असल्यामुळे लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही. म्हणजे जर आपल्याकडे छोटी समजा 2 चॉकलेट असतील आणि आपल्याला जर कोणी सांगितलं 8 चॉकलेट खाऊन दाखव बरं बेटा, तर तो कुठून खाईल? तो गोंधळून जाईल, अरे माझ्याकडे तर फक्त 2च चॉकलेट आहे आणि 8 चॉकलेट मी कुठून आणून कसं खाऊ? तर काही हरकत नाही, गोंधळू नका, काही नका. आता बघा 8 2 मधून 8 जात नाही. अगोदर अशा रेषा मारून घ्यायची, तर तुम्ही असं करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात पण येईल. मग आता आपल्याला काय करावं लागेल, ह्या दुसऱ्या नंबर कडून आपल्याला त्यांच्याकडून उसने घ्यावे लागतील. म्हणजे 8 कडून 8 थोडंसं मायने आपण करूया, कट करूया आणि त्यातला एक नंबर आपण 2 जवळ ठेवूया. मग हे किती होतात 12. हे झाली संख्या आपली आता 12. मग 12 मधून आपल्याला आता 8 कमी करायची आहे. ही कॅरीची आहे, ध्यानात ठेवा. कॅरी घेत असताना आपल्याला शेजारच्या नंबर कडून उसने घ्यावे लागतात. मग आता 12 रेषा मारायचे आपल्याला, त्यामधून 8 कमी करायचे. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 रेषा मारल्या आपण. आता त्यातून 8 नंबर आपल्याला म्हणजे 8 रेषा आपल्याला मायनस करून घ्यायचे. काउंट करूनच माझ्यासोबत काउंट करा बघा. 1 2 3 4 5 6 7 8 झाले की नाही 8 कमी. मग आता राहिलेला काउंट करा. 1 2 3 4 किती उरल्या मग 4. म्हणजे आपलं आन्सर आलं 4. ह्या रेषा अशा व्यवस्थित म्हणजे रॉंग मध्ये करून घ्या. म्हणजे याचा अर्थ आपण याला इरेज केलेले म्हणजे कट केलेले असं समजा. आणि मग उरलेल्या संख्याला अशा म्हणजे थोडंसं 2 पद्धतीने जर आपण असे गणित केले, अर्ध्या राहिलेल्या संख्याला अशा खालून अंडरलाईन वगैरे म्हणजे आपल्या पद्धतीनं किंवा मग पॉईंट वगैरे देऊन असं, मग ह्या पद्धतीने काय होईल पुन्हा डबल जर आपल्याला काउंट करण्याची गरज पडली तर मग अशा पद्धतीने तुम्हाला लवकर काउंट करता येईल. पुन्हा डबल रेषा मारा, डबल इरेज करा, ह्याची गरज पडणार नाही. त्यासाठी सांगायला की मी तुम्ही थोडंसं 2 पद्धतीनं मग मी जसं करते तसं जर केलं तर तुम्हाला खूप सोपं वाटेल. आता समोर बघूया. आता 8 मधून आपण 2 ला 1 काय केलं उसने दिले होते. मग आता उसने दिलेले म्हटल्यावर आपल्या जवळचे कमी होणार की नाही. मग याचा अर्थ काय होतो, ह्या 8 मधून जर इकडे आपण 2 ला जर एक नंबर दिला असेल तर मग इथं काय राहील 7. आता याच्यासाठी मी एक मेथड वापरली होती बघा, जसं 1 2 3 4 5 6 7 8 9. अशा पद्धतीने मी काय म्हटलं होतं, जर 7 मधून 1 कमी केला आपण तर आपल्याकडे काय राहतं 6. 8 मधून जर 1 कमी केलं तर काय होईल मग आपल्याकडे 7. 9 मधून जर 1 कमी केलं तर मग काय राहतं आपल्याकडे 8. अशा पद्धतीने मग जर आपण 8 मधून इकडे 1 कमी केलं असेल, 8 नंबर बघायचा, त्याच्या अगोदरची संख्या कोण केलेली आहे 7. म्हणजे आपल्याकडे 7 राहतात. हे ध्यानात ठेवायचंय. कॅरीचे गणित करत असताना एवढं ध्यानात ठेवायचं की आपण ही उसने दिलेली एक नंबर आपल्याकडून कमी होत असतो. मग त्यासाठी त्याच्या अगोदरची जी संख्या असते त्याच्यापेक्षा एक नंबर ना छोटी ती नंबर इथे लिहून घ्यायचे. लिहून घ्या डायरेक्टली, म्हणजे पुन्हा तुमचा आन्सर चुकणार नाही. मग आता आपल्या इकडे राहिली तर 8. आता आपण जर जोडी कशाची केली होती 8 आणि 5 ची जोडी लावली होती. मग तुम्ही म्हणता काय इथं 8 होते मग इथं 5 येते, मग आपल्याला 8 मधून 5 कमी करायचे येतं. तसं नाहीये, कारण 8 मधून आपण याला 2 ला उसने दिलेले येतं. मग 8 मधून 1 कमी झाल्यामुळे आपल्याला इथं 7 राहिले. मग आपल्याला 7 रेषा मारायच्या आहेत. आठवणीने बघा आपल्याला 7 रेषा मारायच्या आहेत. आपण इथं जो नवीन नंबर लिहिलेला आहे तो नंबर
नंबर झालेला आहे. मग आपल्याकडे राहिले 7. मग 7 रेषा मारून घ्या. 1 2 3 4 5 6 7 झालं. 7 रेषा मारल्यानंतर त्यातून आपल्याला 5 कमी करायचे. मग काउंट करून 1 2 3 4 5 झाले कमी. मग उरले किती 1 आणि 2. किती आन्सर आलं मग आपलं? मग म्हणजे 7 मधून जर 5 गेले तर आपलं आन्सर 2 आलेलं आहे. अशाच पद्धतीने आता बघा 7 ची जोडी कोणती? जोडी लावून घ्या अगोदर 9 आणि या दुसऱ्या सेकंड नंबरचा जो नंबर आहे आणि इकडचा पण सेकंड नंबर काय 6 आहे. मग 9 ची आणि 6 ची जोडी आपण लावली आहे. आता पुन्हा तोच प्रॉब्लेम आला 7 मोठे की 9? अगोदर लहान मोठी संख्या ठरवून घ्या, कारण तुम्हाला विदाऊट कॅरीची सुद्धा येऊ शकते, कॅरीची सुद्धा येऊ शकते. कुठेही बळजबरीने कॅरी सुद्धा घुसवायची नाहीये किंवा जिथे गरज असेल तिथे आपल्याला कॅरी सुद्धा घ्यावी लागते. नाहीतर बऱ्याच वेळेस काय करतात लेकरं, ह्या संख्येतून जर खालची संख्या जर मोठी असेल त्यातून वरची संख्या म्हणजे छोटी संख्या मायनस करून टाकतात. तर हे काय होतं? चुकीचं होतं. त्यामुळे काय करायचं आपल्याला अगोदर जोडी जर व्यवस्थित लावून घेतली आपण तर जोडीच्या हिशोबाने आपल्याला ते गणित करायचं असतं. जशी काय आता 7 मधून 9 म्हणजे 7 मोठे की 9 मोठे का? जसं आपण याच्यामध्ये सुद्धा बघितलं 7 अगोदर आलेले, नंतर 1, नंतर 9 आलेले, म्हणजे 7 पेक्षा काय 9 मोठं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. हे असे जर तुम्ही नंबर टाकून घेतले एका साईडनं तर हे सुद्धा तुमच्या खूप उपयोगात येणार आहे. आणि लिहून घ्या, कारण नवीन सुरुवात करत असताना आपल्याला अशा हे नंबर लिहून घेण्याची खूप गरज आहे. म्हणजे एक प्रकारची ट्रिक आहे, म्हणजे त्यामुळे गोंधळ सुद्धा होत नाही आपल्या डोक्यामध्ये. चला तर मग करूया दुसरं गणित. आता हे झालं आपल्या 7 ची जोडी 9. आता 7 मधून पुन्हा 9 मायनस होणार नाही. त्यासाठी पुन्हा आपल्याला आणि ह्याला असं गच्चापणा करू नका बघा प्लीज. याला काय करायचं, फक्त एक छोटीशी म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण आपल्याकडून उसनं देतो इकडे 7 ला, एवढं समजण्यासाठीच छोटीशी रेष मारा. कधी कधी काय होतं, बरी लंबी रेष मारतात आणि मग ते आपल्याला आठवण राहत नाही की कोणता नंबर होता, म्हणजे ते नंबरच आपल्याला कळत नाही बघा. मग त्यासाठी गोंधळ न होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, छोटीशी रेष मारायची आणि तिथलं मग 1 काढून इथे द्यायचं. मग आता इथे काय झाले, मग 1 7 17. जर कोणतीही जर संख्या असेल त्याच्या समोर जर 1 लावलं तर मग ते काय होतात 11 12 ची लाईन आपण मोजायची, म्हणजे 1 7 17 होतात असं समजायचं. मग आता 17 रेषा मारून घ्यायच्या आणि त्यातून आपल्याला 9 कमी करायचे आहे. काउंट करा बघा. आता नंबर मोठा आलेला आहे म्हणजे 17 रेषा आपल्याला मारायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. बघा 17 रेषा आपण मारलेल्या आहेत. आता त्यातून आपल्याला 9 रेषा काउंट करूनच कमी करायच्या आहेत. जसे की 1 2 3 4 5 6 7 8 9 रेषा आपल्या कमी झालेल्या आहेत. आता उरलेल्या रेषा काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8. किती रेषा राहिल्या आपल्या मग मागं? 1. म्हणून आपला आन्सर इथे आलेला आहे मग 1. आलं लक्षात? आणि त्यानंतर आता 9 मधून 1 कमी झाला. 9 मधून 1 कमी झाला मग आपलं काय आहे, 9 मधून 1 कमी झाला तर आपण त्याच्यासाठीच 1 2 चा नंबर लिहून ठेवलेले आहे की तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून. मग आता 9 मधून 1 कमी झाला मग इथे किती उरतील मग आपले 8. किती उरतील 8. मग आता 8 मधून आपल्याला काय करायचंय, मग 8 ची जोडी काय होईल मग 6 ला लागेल. मग 8 मधून आपल्याला 6 कमी करायचे आहे. 8 रेषा काउंट कर. 1 2 3 4 5 6 7 8 झाले आपल्या 8 रेषा लाईनिंग ड्रॉ करून. आता 8 मधून आपल्याला 6 कमी करायचे. 1 2 3 4 5 6 रेषा कमी केल्या. उरलेल्या 1 2 म्हणजे किती आन्सर आपल्या इथं आलं 2. म्हणजे 8 मधून जर 6 गेले तर आपलं आन्सर किती येतं मग 2 असं येतं. आता याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगते मी, जर लक्षात बसली तर बघा, कारण खूप सोपी आहे बघा. जर आपल्याला 8 मधून 6 कमी करायचे आहे, लक्ष द्या, जर आपल्याला 8 मधून 6 कमी करायचे आहे कोणत्या पण नंबर मधून, तर त्या नंबरच्या पुढे तेवढा नंबर तो समोरचा नंबर आता मी तुम्हाला सांगते. जसं की 6 आहे, 6 च्या पुढे 8 येईपर्यंत आपल्याला काउंट कर. 6 7 8. लक्षात द्या 6 च्या नंतर मला 8 पर्यंत मोजायचे. 6 ला सोडून द्यायचं, त्याच्या समोरचे 7 आणि 8 म्हणजे किती नंबर आले आपले फक्त 2. म्हणजे एवढ्या मोठ्या किचकिच करायची गरज नाही, घाणेरडापणा करायची गरज नाही, म्हणजे आपला आन्सर फक्त 2 आलेला आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण गणित करू शकतो. आता त्यानंतरचे दुसरे 3 नंबर आहे. 3 नंबर मध्ये पुन्हा गोंधळ होईल. यासाठी आपल्याला अगोदर जोड्या बघा, मायनस म्हणजे चिन्ह जो आहे चिन्हाच्या जवळचा नंबर 2 आणि इकडचा शेवटचा नंबर 4 म्हणजे 2 ची आणि 4 ची आपल्याला जोडी लावून घ्यायची आहे. त्यानंतर 2 नंबरला काय 3 आणि इकडून 2 नंबरला काय 7. मग 3 ची आणि 7 ची
करून घ्या. आणि उरलेलं जे आहे 4 आणि 2 जर आपल्याला जर आलं जॉईन करायचं आलं तुम्ही अशा पद्धतीने जॉईन करू शकता, हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. पण जर कधी कधी काय होईल तुमचं एक रेषा मारताना इकडे तिकडे जर झालं किंवा गोंधळ होऊ शकतो, यासाठी मी काय करत असते मग अशा रेषा न मारता आपण त्याला फक्त पॉइंट करून घेऊया की आपल्याला लक्षात येण्यासाठी की 4 ची जोडी 2 आहे म्हणून. आता बघूया पुढे 2 ची जोडी 4 ला म्हणजे 2 मधून आपल्याला 4 कमी करायचे आहे. पुन्हा तोच गोंधळ आला, 2 मधून 4 कमी होत नाही. मग आपल्याला 3 कडून 2 ला उसनं द्यावं लागल. म्हणजे त्याला आता उधारी आपली त्याच्याकडे झालेली आहे. म्हणजे इथे झाले मग आपले 12. मग आता 12 मधून आपल्याला 4 कमी करायचे. लाईन ड्रॉ करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 मधून 4 कमी करायचे. 1 2 3 4. आता काउंट करा राहिलेले 1 2 3 4 5 6 7 8. आपला आन्सर आलेला आहे तर 8. आता त्यानंतर जोडी आहे 3 ची आणि 7 ची. पण आपण इथून उसने घेतले 2 ला दिले. 3 जवळून एक नंबर कुठे गेलेला आहे? 2 जवळ गेलेला आहे. मग इथे 3 जवळ कोणता संख्या कोणते नंबर आले बघा. 3 मधून जर एक कमी झालं तर कोणती संख्या उरली आपल्याकडे? 2. मग इथे 2 लिहून घ्या असे. मग आता 2 ची जोडी पुन्हा 7 ला आली. हे थोडंसं लक्षपूर्वक बघा हा व्हिडिओ. 2 मधून 7 पर्यंत आपल्याला काउंट जरी केलं तरी कमी होणार नाही. मग आता 2 मधून 7 कमी होत नाही, त्यासाठी काय करावं लागेल? पुन्हा आपल्याला 4 कडून मग इथे 2 ला एक उसनं घ्यावं लागल. मग आता इथे झाले आपले 12. आता 12 मधून मग आपल्याला 7 कमी करायचे आहेत. बघा 12 नंबर कुठून आले? हे 1 कुठून आले? 4 जवळून. मग इथे झाले आपले 12. 12 रेषा मारून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. त्यामधून आपल्याला 7 कमी करायचे. 1 2 3 4 5 6 7. मग उरलेले बघा 1 2 3 4 5. मग आपलं आन्सर आलं 5. आता शेवटची संख्या राहिलेली आहे 4. आता हे बघा मी इकडचा नंबर इकडे द्यायला म्हणून त्याला छोटंसं कुठं का होईना पण अशी बारीक काहीतरी त्याला आपल्याला लक्षात येण्यासाठी काहीतरी बारीक रेषा होते त्याच्यावरती मारून ठेवायची. म्हणजे जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आपण ह्या नंबर मधून एक नंबर दुसऱ्या नंबरला उसनं दिलेला आहे. त्यासाठी आता 4 मधून आपण 2 ला 1 दिलं होतं. मग आता 4 मधून जर 1 कमी झालं तर मग आपल्याकडे कोणती संख्या राहील? मग 3. कोणती संख्या राहणार आहे? 3. मग आता 3 आपण 4 ची जोडी 2 ला लावली होती पण इथे एक कमी झालं, एक नंबर कमी झाला. मग आपल्याकडे राहिले 3. मग 3 मधून आपल्याला 2 रेषा कमी करायच्या आहे. 3 ची जोडी काय झाली? मग 2. मग बघा 1 2 3 त्यातून 2 कमी करायचे. 1 2 उरलं किती? मग फक्त 1. मग याचा आन्सर आला आपला 158 158 असा आन्सर आलेला आहे. आता हे बघूया. आता आला झिरोचा खूप प्रॉब्लेम येतो बघा मुलांना. झिरो कडे लक्ष द्या थोडंसं. झिरो म्हटलं की मुलं काय करतात? कधी कधी त्याचा आन्सर एक 0 लिहितात किंवा मग 5 लिहून ठेवतात. हे चुकीचं होते कारण 0 म्हटलं की आपल्याकडे जर काहीच नाहीये आणि आपण म्हटलं की 5 पोळ्या खा बाबा तू, तर टोपल्यामध्ये जर पोळीच नाही 5 पोळ्या कुठून खाणार आपण? है की नाही? त्यासाठी काय करावं लागेल? मम्मीला एक दुसऱ्या पोळ्या बनवावं लागतील किंवा मग बाहेरून मागवावं लागतील किंवा शेजारच्याकडून घ्यावं लागेल आपल्याला खाण्यासाठी. मग यासाठी काय करावं लागेल? आपल्याला अगोदर नंबर हे करून घेऊया, जॉईन करून घेऊया. 0 ची जोडी 5 ला, 2 ची जोडी 6 ला आणि 8 ची जोडी 4 ला. अशा पद्धतीने आपल्याला जोड्या लागल्या. आता 0 मधून तुम्ही 5 मधून 0 मी पहिले सांगितले लेफ्ट हँडची जी संख्या आहे, लेफ्ट हँडचे जे नंबर आहेत, ह्या संख्येतूनच इकडची संख्या आपल्याला मायनस करायची आहे. लक्षात ठेवा. लेफ्ट हँड कडून आपल्याला राईट हँड कडे गणित करत जायचे आहे आणि आन्सर राईट कडून लेफ्ट कडे लिहित जायचे. तर मग 0 मधून 5 जात नाही, त्यासाठी आपल्याला 2 कडून एक उसने घ्यावं लागेल. मग इथे किती झाले? आपले 10 झालेले आहेत. बघा 0 मध्ये 0 राहत नाही. 0 जर वरच्या साईडला असेल तर 100% त्याचं 10 होत असतं कारण आपण त्याला शेजाऱ्याकडूनच आपल्याला उसने घ्यावे लागतात. शेजारच्या नंबर कडून आपल्याला एक नंबर उसने घ्यावे लागतात. मग आता 10 झाल्यामुळे आपल्याला 10 रेषा मारून घ्यायच्यात. मग अगोदर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यातून आपल्याला किती कमी करायचे? मग 5. 1 2 3 4 5 उरले किती? मग 1 2 3 4 5. इथं 5 आन्सर आलं. मग आपलं आता 2 ची जोडी कितीला आहे? 6 ला आहे. पण आपण काय केलेलं बघा, मी रेषा मारलेली. मग 2 मधून 1 आपण काय केलेले? उसने दिलेले आहे. जर 2 मधून 1 कमी झालं तर मग आपल्याकडे कोणती संख्या राहील? 1 उरणार आहे. मग 1 मधून मग पुन्हा 6 जाईल का? नाही जाणार. बघा 2 च्या डोक्यावर जर आपण बोललो मग ही जोडी म्हणजे 1 ची जोडी डायरेक्टली 6 ला लागेल, पण पुन्हा 1 मधून 6 जाणार नाही.
त्यासाठी पुन्हा आपल्याला ह्या नंबरकडून इथे एक उसने घ्यावे लागतील. मग इथे झाले आपले 11. आता 11 ची जोडी झाली बघा. 11 ची जोडी वाटल्यास ते बघा इथून जर आपण असं हे केलं एक छोटंसं ड्रॉप केलं मी शिल्लकचं तर मग 11 झालं. आता 11 मधून काय करायचं आपल्याला ही पाईपलाईन इथे 6 पर्यंत दिलेली आहे. मग 11 मधून 6 कमी करून घेऊया. 11 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तुम्ही थोडंसं हळूहळू स्लोली थोडं रेषा काढत जा म्हणजे तुमचं घोड होईल नाही तर फास्ट मध्ये रेषा काढता येईल. मग 11 मधून 6 कमी करायचे. 1 2 3 4 5 6. मग उरले किती 1 2 3 4 5. किती उरले 5. असं गुंतवून जाऊ नका. तिथं पण 5 आन्सर इथं पण 5 आन्सर आलं काही फरक पडत नाही कारण संख्या काय आपण असे पाठ करून किंवा असे दिले नसतात. आपण कोणती संख्या आपल्या मनाने लिहू शकतो त्याचा आन्सर आपल्या सारखं सारखं सुद्धा येऊ शकतं. आता बघा 8 ची जोडी कशाला आहे 4 ला आहे. आपण इथं पॉइंट मारून घेतलेलं आहे. 8 ची जोडी 4 ला आहे पण 8 मधून इथं रेषा मारल्यामुळे आपल्याला लक्षात येणार आहे जर आपण बाय चान्स विसरून गेलो त्याच्यासाठीच ही रेषा मारावी लागते की आपण ह्या संख्येतून एक नंबर इकडे उसने दिलेले आहेत म्हणून या लेग्याला काय केलेलं आहे आपण थोडंसं त्याच्यावर एक रेष मारलेली म्हणजे याच्यातलं एक कमी झालेलं. म्हणजे आता 8 मधून जर एक कमी झालं तर मग कोणती संख्या राहील आपल्याकडे 7. मग आता 7 ची जोडी कशाला आहे मग 4 ला आहे. मग आता 7 मधून आपल्याला 4 कमी करायचे आहे. 1 2 3 4 5 6 7. 7 रेषा मारल्या त्यातून आपल्याला 4 कमी करायचे आहे. 1 2 3 4. मग उरले किती 1 2 3. मग अशा प्रकारे आपला आन्सर आलेला आहे 355. तर अशाच पद्धतीने बघा फक्त हे तुम्ही ट्रिक साठी तुम्ही मग ही जरी पद्धत घेतली समजा मी सांगते तशी समजा आपण हे जरी गणित करत असलो तरी सुद्धा आपल्याला असे गणित करण्यासाठी सुद्धा काय पडलं लागेल मग असं जर आपण एक चार्ट तयार करून घेतला किंवा नंबर एका साईडला एका कोपऱ्यामध्ये वरच्या साईडला कुठेही जरी नंबर लिहून घेतले तर तुमच्या लवकर लेकरांच्या लक्षात खूप लवकर राहतात. ही खूप छान पद्धत आहे बघा. मी ह्या पद्धतीने जर गणित शिकवले तर लहान लहान लेकरांना सुद्धा कॅरीचे गणित यायला लागतात. जसे की KG2 च्या KG1 च्या सुद्धा मुलांना कॅरीचे गणित येऊ शकतात अशी माझी गॅरंटी आहे. मला मी शिकवले बऱ्याच मुलांना म्हणून सांगते मी. तर आता बघा आता समजा 4 मधून 9 कमी करायचे तर जात नाही म्हणून इकडची कॅरी आपण इकडे घेतली मग 14 होता. 14 मधून 9 कमी करायचे आणि मग इथे काय होतं आता 3 मधून 1 कमी झाला कोणती संख्या राहिली आपल्याकडे 2 राहिली. मग 2 मधून 2 गेले तर काय होतं मग 0. अशा पद्धतीने मग असे जरी गणित केले तरी हा टेबल लिहून घ्या आणि ही जरी पद्धत घेतली हॉरिझॉन्टल तर याच्यासाठी सुद्धा तुम्ही असं एक चार्ट म्हणजे एका साईडला लिहून घ्या 1 to 9 पर्यंत 0 पासून लिहून घ्या वाटल्यास आणि 0 पासून सुद्धा इथे 0 लिहा 0 पासून असं 9 पर्यंत लिहून घ्या. मग अशा पद्धतीने जर तुम्ही लिहून घेत चालले तर मग तुम्हाला काय होईल तुमचे गणित अचूक येतील. एकही गणित तुमचं चुकणार नाही आणि लक्षात सुद्धा खूप लवकर बसेल. आता हे जे एक्झाम्पल आहे मी तुम्हाला जोड्या लावून देते बघा 7 ची आणि 8 ची नंतर 4 ची आणि 2 ची आणि नंतर 9 ची आणि 7 ची. मग आता बघा 7 मधून 8 जात नाही. 7 मधून 7 लहान आहे 8 मोठे म्हणून इकडची कॅरी आपल्याला इकडे घ्यावी लागेल. आता 17 होतील 1 7 17. 17 मधून 8 कमी करायचे त्याचा आन्सर द्यायचे. आता इकडचे आपण 4 इकडे कॅरी त्याला उसने दिलेली आहे. मग आता 4 मधून जर 1 कमी झालं तर आपले आन्सर येणार आहे 3. मग इथे 3 लिहून घ्यायचे. 3 मधून 2 कमी करायचे म्हणजे काय आन्सर येईल. आणि आता इथं 3 मधून 2 जातात इथे कॅरी घ्यायची गरज पडली नाही. 9 कडून कॅरी आपल्याला इकडे घ्यायची गरज पडलेली नाही कारण 3 काय आहे तर मोठे तर त्याच्यापेक्षा लहान 2 आहे म्हणजे 3 मधून 2 जातात. 3 मधून 2 जातात म्हणून आपल्याला इकडची कॅरी इकडे घ्यायची गरज पडलेली नाही. जर आपण 3 मधून 3 च्या जागेवर जर 13 केलं आणि 13 मधून जर 2 आन्सर आला तुम्ही करून दाखवते थोडंसं हार्ड दिसेल तुम्हाला तर बघून घेऊया. अगोदर हे करून घेऊया 17 मधून 8 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. त्यामधून 8 कमी करून घेऊया 1 2 3 4 5 6 7 8. चला उरलेले काउंट करूया 1 2 3 4 5 6 7 8 9. आपला आन्सर किती आला मग 9. आता इथे राहिले मग आपण इकडची काही मी आता समजून सांगितलं इथे राहिले 3 आपले. मग 3 मधून 2 1 2 3 त्यातून 2 कमी केले किती उरलं मग आपलं 1. 1 राहिले पुन्हा म्हणजे 3 मधून 2 गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्याकडे एक शिल्लक उरलेले आहे म्हणून आपल्याला 9 कडून 1 घ्यायची काही एकही नंबर घ्यायची गरज पडलेली नाही. हे जशाला तसे राहून गेले. मी काय म्हणते जर आपण कॅरी जर दिली तरच त्याला थोडंसं मायनस घ्यायचे बाकीच्या नंबरला दिले ना असं आपल्याला बारीक थोडंसं चिन्ह त्याच्यावर करून ठेवायचे जेणेकरून आपल्या लक्षात राहील की आपण त्याला उसने दिले किंवा नाही दिले.
मग आता 9 मधून 7 कमी करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 त्यातून 7 कमी करायचे. 1 2 3 4 5 6 7 मग उरले किती 1 आणि 2. अशा पद्धतीने आपले गणित मला आता 100% वाटते की तुमच्या लक्षात आलेलंच असेल, कारण गणित खूप सोपी येत आहे. हे बघा, कोणताही अभ्यास करत असताना एक पॉझिटिव्हिटी ठेवा लेकरांच्या मनामध्ये. अभ्यास बिलकुल काहीही अवघड नसतं, फक्त त्याला लक्षपूर्वक जर आपण अभ्यास केला, त्याच्याकडे जर लक्ष दिलं आणि ते करण्याचा प्रयत्न केला तर 100% कोणताही अभ्यास तुम्हाला अवघड जाणार नाहीये, याची मला खात्री आहे बघा. आणि तुम्ही आजपासून असे लक्षपूर्वक अभ्यास करताल याची सुद्धा मला गॅरंटी आहे. तर फ्रेंड्स, लवकरात लवकर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब लवकरात लवकर करून घ्या. थँक्यू व्हेरी मच.